नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची घटना पाहतोय, ज्यामुळे आता शिवसेना शिंदे गट अगदी आक्रमक झालेला आहे. बातमी आहे स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या गाण्यासंदर्भात. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती नाव न घेता एक गाणं गायलं आणि यामुळेच आता शिंदे गट आक्रमक झालाय. कारण या गाण्यात शिंदेंची खिल्ली उडवण्यात आलेली आहे. शिंदे सेना चांगलीच तापली आहे. कुणाल कामराच्या खार इथल्या सेटवरती जात संतापलेल्या शिवसैनिकांनी अगदी तोडफोड केली आहे. स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर कुणाल कामरानं मग सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे. कुणाल कामरानं लाल रंगाचं संविधान हातात घेतलेला फोटो आता दाखल केलाय. मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए, जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए, मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए, तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे, थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय. तर याच गाण्यामुळे शिवसेना शिंदे गट आक्रमक झालाय आणि त्यांनी खारमध्ये जाऊन कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली. तीच दृश्य आपण दुसऱ्या विंडोमध्ये पाहतोय. तर तिसऱ्या ह्याच्यात बघतोय या तोडफोडीनंतर कुणाल कामरानं एक ट्विट केलंय, ज्यात त्याने लाल रंगाचं संविधान हातात घेतलंय. तो फोटो त्याने ट्विट केलेला आहे आणि त्यावरती लिहिलंय की हाच एक पर्याय. शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केल्यानंतर आता संजय राऊतांनीही संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्याला एक कमजोर मुख्यमंत्री लाभलाय. फडणवीसांनी गृह खातं सोडावं असा घणाघातच राऊतांनी केलेला. 50-60 लोक जातात, हातामध्ये लाठ्याकाठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे ते हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं. या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे. माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खातं सोडावं. त्यांना झेपत नाही, गृह खात्याचा कारभार त्यांना झेपत नाही किंवा त्यांना काम करू दिलं जात नाही. दरम्यान संविधानाच्या चौकटीत राहूनच प्रत्येकानं बोलावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तर कायदा हातात घेणाऱ्यावरती कारवाई करणार असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेलं आहे. कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करत असल्याचंही ते म्हणाले. कायदा, संविधान, नियम याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये. तुम्हाला प्रत्येकाला, तुम्हाला, मला, सगळ्या आजूबाजूच्या जनतेला जेवढा अधिकार दिलेला आहे संविधानाने, त्या अधिकाराचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाची असू शकतात, विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही, ह्याची पण काळजी, खबरदारी ही प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. कुणाल कामराचं सध्या लोकेशन ट्रेस करायचं देखील काम चालू आहे. सध्या तो कुठे आहे ह्याचा अजून आपल्याला माहिती नाही, परंतु त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बद्दल उबाटाच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी आम्हाला सांगू नये. बोलण्याचा अधिकार, फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांना आहे, पण त्या फ्रीडम ऑफ स्पीचचा तुम्ही असा दुरुपयोग करून घेऊन एखाद्या संविधानात्मक पोस्टवरती बसलेल्या व्यक्तीवरला तुम्ही असं अपमानित तुम्ही करू शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं योग्यरित्या त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते. तर स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर कुणाल कामरानं शिंदे सेनेलाही प्रत्युत्तर दिलाय. कुणाल कामरानं लाल रंगाचं संविधान हातात घेतलंय. तो एक फोटो त्याने पोस्ट केलाय आणि फोटोसोबत त्यानं लिहिलंय की हा एकच मार्ग. कुणाल कामरा विरोधात अंधेरीत गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर त्याच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली आहे. एकीकडे कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती असं गाणं केलंय, गद्दार त्यांना म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी सुद्धा खोक्यावरून एक विधान केलेलं आहे.
एक खोक्याबाई काय घेऊन बसलात, अख्खी विधानसभा भरली आहे असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारवरती अप्रत्यक्ष टीका केली आहे. मनसे पक्षात फेरबदल केल्यानंतर राज ठाकरेंनी अगदी चौफेर फटकेबाजी केली होती आणि त्यावेळेस त्यांनी आमदारांवरती निशाणा साधलेला आहे. पाहुयात की राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत. खोक्याबाई काय घेऊन बसले, आपली विधानसभा भरली आहे. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. खोक्याबाई भरले आतमध्ये. खोक्याबाई काय घेऊन बसले, आपली विधानसभा भरली आहे. खोक्याबाई भरले आतमध्ये. राज ठाकरेंनी अगदी त्यांच्या शैलीमध्ये आमदारांचा समाचार घेतला. मात्र त्यानंतर आता त्यांच्यावर सुद्धा प्रतिक्रिया उमटायला लागली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरही प्रतिक्रिया येत आहेत. ज्यांना निवडून देत नाही ते विधान करतात, अशी प्रतिक्रियाच मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. तर राज ठाकरे कधी निवडून आले का, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे. तो कुठल्याही पक्षाचा असेल. जे निवडून येत नाहीत, ज्यांना लोक निवडून देत नाहीत, ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात. तर शिंदे सेनेचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलंय त्यावरती टीकास्त्र आता लागलंय. त्यांच्या केवळ सभांना गर्दी असते, एक आमदार निवडून आणू शकत नाही, अशा शब्दांतच त्यांनी निशाणा साधलाय. काल त्यांना स्वप्न पडलं असेल या खोक्यांचं. मला तरी असं वाटतं हे कधीच चाललेलं चित्र आहे. त्यामुळे ज्यांचा एक साधा आमदार निवडून देऊ शकत नाही, भाषणापुरती गर्दी असते पण आमदार आणू शकत नाही, असं चित्र त्यांचं आहे. त्यामुळे आता कुठेतरी ऊर्जेमध्ये यावं, मुंबई महापालिकेकरता माझं अस्तित्व आहे हे दाखवावं, याच्याकरता हा केविलवाना प्रयत्न आहे. यानंतरची बातमी थेट नागपुरातून आहे. नागपुरात दंगल प्रकरणातील आरोपी जो आहे फहीम खान, त्याच्या अनधिकृत घरावरती आता महापालिकेनं हत्तोडा टाकलेला आहे. जेसीबीच्या मदतीनं अनधिकृत बांधकाम पाडण्यात येत आहे. कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. यशोधरा नगरच्या संजय बाग कॉलनीमध्ये फहीम खानचं अनधिकृत घर आहे. फहीम खानवरती दंगल प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय आणि त्यानंतर त्याच्या घरावरती सुद्धा आता तोडक कारवाई केली जाते, ज्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण सुद्धा साम टीव्हीवरती पाहतोय. WKT दिले मिळाले आहे का? तर ही दृश्य आहेत फहीम खानच्या घराबाहेरची, ज्या ठिकाणी ही तोडक कारवाई केली जाते. 3 जेसीबी यासाठी बोलावण्यात आलेले आहेत. काही टिप्परही बोलावण्यात आले, जेणेकरून मलबा देखील इथून उचलला जाणार आहे आणि संपूर्ण घर 2 मजली हे घर आहे जे पाडण्यात येणार असल्याची आता माहिती आहे. तोडक कारवाई सुरू झालेली आहे. या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे. त्यांचा आपल्याला सविस्तर आढावा पुढेही घ्यायचा आहे. मात्र आता राजकीय बातम्या ज्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. कॉमेडियन कुणाल कामरा हा संजय राऊतांचा भाडोत्री विदूषक आहे. कामरानं सापाच्या शिपटीवरती पाय ठेवू नये असा थेट इशारा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी दिलाय. कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधात एक व्यंगात्मक गाणं गायलंय आणि त्यानंतर आता शिंदे सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. कुणाल कामरानं एकनाथ शिंदे यांची माफी मागावी असं शीतल म्हात्रे म्हणाले आहेत. तर माफी मागितली नाही तर कुणाल कामराचं तोंड काळं करण्याचा इशाराही शीतल म्हात्रेंनी दिलाय. सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पुस्तक विक्रेत्यांची चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली व्यवस्था पाहून नितेश राणे चांगलेच भडकले. हा जनतेचा पैसा आहे, याचा हिशोब द्यावा लागेल. मी याबाबत तक्रार करणार असल्याचं राणेंनी ग्रंथालय अधिकाऱ्यांना सुनावलंय.
मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाईमध्ये आता AI तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. यामुळे नालेसफाई अधिक प्रभावीपणे होईल असा दावाच मुंबई महानगरपालिकेनं केलाय. 25 मार्चपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात होणार आहे. तर प्रत्यक्ष कार्यस्थळी अभियंत्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात धूळ नियंत्रणासाठी गवताची लागवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं हा निर्णय घेतलाय. पावसाळ्यापूर्वी क्रिकेट खेळपट्ट्यांचं क्षेत्र वगळता संपूर्ण मैदानात पूर्ण प्रमाणात गवताची लागवड करण्यात येणार आहे. जळगाव एसटी विभागाच्या बहुतांश बसच्या खिडक्या तुटलेल्या आहेत, सीटही फाटलेत अशी अवस्था आहे आणि त्यामुळे आता एसटी विभागाच्या तब्बल 450 बसेस भंगारात जाणार आहेत. नवीन बस लवकर न मिळाल्यास प्रवाशांवरती याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दर वर्षाला सुमारे 100 ते 150 बसेस कमी होणार आहेत. ठाणे रायगडमधून थेट भीमाशंकरला जाता येणार आहे. कर्जत मुरबाड तालुक्याच्या सीमेवरती असलेल्या बलिवरे या गावापासून रोपवे केला जाणार आहे आणि यामध्ये ठाणे तसंच रायगड जिल्ह्यातील पर्यटकांना भीमाशंकर गाठणं सोपं होणार आहे. केंद्र शासनाच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत भीमाशंकर रोपवेला मान्यता मिळाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 25-26वा अर्थसंकल्प मांडण्यात आलाय. 2025 आणि 26चा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. चालू वर्षासाठी एकूण 566 कोटी रुपये जमा झालेत, तर 648 कोटी रुपये खर्च असेल आणि यंदाच्या अर्थसंकल्पात 82 कोटी रुपयांची तूट दाखवण्यात आली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 कोटी रुपयांची तूट कमी झाली आहे. मुंबईच्या जे रुग्णालयातून एका महिला आरोपीनं पळून जाण्याचा प्रयत्न केलाय. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिला आरोपीचा प्लॅन फसला. सोनिया साकेत असे या महिला आरोपीचे नाव असून गेल्या वर्षी पनवेलमधील हत्येप्रकरणी या महिलेला अटक करण्यात आली होती. मुंबईच्या नागपाडामध्ये गोमांस घेऊन जाणारं वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलंय. FIR दाखल करून आरोपीचा शोधही सुरू झालाय. दरम्यान गोमांसची गाडी सापडल्यानं नागपाडा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. तर कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय. बिपाशाने तिच्या लेकीचा जिम जातानाचा व्हिडिओ शेअर केलाय. देवीची जिममध्ये जातानाची पहिली झलक चाहत्यांनाही आवडली आहे. व्हिडिओची सुरुवात बिपाशा आणि देवी जिममध्ये प्रवेश करताना होते आणि त्यानंतर वडील आणि मुलगी दोघेही जिममध्ये मज्जा करताना दिसतात. घरोघरी मातीच्या चूल या मालिकेतली अभिनेत्री रेश्मा शिंदे चर्चेत आहे. आनंद शिंदेच्या सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या त्या नटीनं मारली मिठी या गाण्याला जबरदस्त डान्स त्यांनी या गाण्यावरती केलाय. नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊसही पडतोय. आणि आता एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या अशी मागणी करण्यात आली आहे. विधानसभेत सुधीर मुनगंटीवारांनी अशासकीय ठराव जो आहे तो मांडलाय. विधानसभेत शासकीय ठरावात रूपांतर करण्याची मागणी होतीये. तर सरकार ठराव केंद्राला पाठवणार असल्याचंही कळत आहे आणि याच ठरावानुसार फुलेंना भारतरत्न देण्याची मागणी मुनगंटीवारांनी केली आहे. यानंतर आता 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे आपण वळतोय. बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील पदभरती रखडली आहे. आरोग्य विभागात एकूण 503 पदं रिक्त आहेत. मात्र भरती प्रक्रियेसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. तर अपुऱ्या मनुष्यबळामुळे आता रुग्णांचे हालही होत आहेत.
खेडच्या चाकण औद्योगिक क्षेत्र आणि खेड सेज परिसरात गुंडांची दहशत पाहायला मिळते. औद्योगिक क्षेत्रात दहशत माजवण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर होतोय. कंपन्यांमध्ये दहशत निर्माण करून हाणामारी, खंडणी वसुली केली जाते. उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून तुफान राडा झालाय. पती पत्नीत वाद झाल्यानं शिवसेनेच्या शाखेबाहेरच हाणामारी झाली आहे. या हाणामारीत पती गंभीर जखमी झालाय. सध्या त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि याच प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. भंडाऱ्याच्या तुमसर देवाडीत पूर्व वैमनस्यातून मित्राची चाकू भोगसून हत्या करण्यात आली आहे. पत्नीचा मृतकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपातून ही हत्या झाली आहे. मृतक हा देवाडी ग्रामपंचायतचा सदस्य आहे. यंदाच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आलेली नाही आहे आणि त्यामुळे जळगावातील 2,06,054 शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. कर्जमाफी न दिल्यानं 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पुण्याच्या ताळजाई परिसरात आग लागतेय. आगीचं कारण स्पष्ट झालं नाहीये, पण यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. शिरूरमध्ये घोड धरणाच्या फेर जल नियोजनास जलसंपदा विभागानं मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे साकळी उपसा सिंचन योजनेसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या आदेशानुसारच हा निर्णय जारी करण्यात आलाय आणि यामुळे साकळी योजनेची प्रतीक्षा संपल्यानं 35 गावातील गावकऱ्यांनी जल्लोषही केलाय. अमरावतीच्या मेळघाटातील सातपुड्याच्या पायथ्याशी अनोखा रंगोत्सव रंगलाय. सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्याचा रंगोत्सवातून प्रयत्न होता. रंगोत्सवाच्या माध्यमातून आदिवासींना जोडण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं. भंडाऱ्याच्या साकोलीत मोनो ॲग्रो इंडस्ट्रीजच्या बंदिस्त पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. तब्बल 12 कोंबड्या त्याने फस्त केल्या असून हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. वन विभागानं बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त लावावा अशी मागणी केली जाते. अमरावतीमध्ये अंजनगाव परिसरात शेतकरी रानटी माकडांना त्रासला. या भागामध्ये रानटी माकडं मोठ्या प्रमाणावरती शेतपिकांचं नुकसान करतायत. शेतकऱ्यांना शेकडो माकडं पकडून ती जंगलात सोडून दिली आहे. वन विभाग आणि प्रशासनानं रानटी माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. मुंबईच्या IIT पवई कॅम्पस परिसरात भली मोठी मगर आढळली आहे. पवई लेक साईडच्या पद्मावती मंदिराजवळ भल्या मोठ्या मगरीचा मुक्त संचार पाहायला मिळाला. भर रस्त्यावरती मगर आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि या मगरीचा मुक्त संचारही कॅमेऱ्यात कैद झालाय. बातमी छत्रपती संभाजीराजेंच्या एका पत्रासंदर्भात आहे. छत्रपती संभाजीराजेंनी थेट मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे आणि यातून रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणीच केली आहे. रायगडावरती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी आहे, पण वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासामध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाहीये. म्हणूनच
कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्व नसलेली सदरील वाघा कुत्रा समाधी संरचना जी आहे ती दुर्गराज रायगडावरचं अतिक्रमण ठरतंय आणि म्हणून राज्य शासनाच्या धोरणानुसार 31 मे पर्यंत ते हटवा अशी मागणीच आता संभाजीराजेंनी केली आहे. वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कोणताही ऐतिहासिक संदर्भ किंवा पुरावा नाहीये. पुरातत्व विभागाकडे वाघ्या कुत्र्याचं ऐतिहासिक महत्त्व याची माहिती किंवा पुरावेच नाहीयेत. शिवरायांच्या समाधीजवळ कुत्र्याची समाधी आणि पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी हे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण आहे. हे अतिक्रमण 31 मे पर्यंत कायमस्वरूपी हटवावं अशी मागणीच आता संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. तर रायगडावरील वाघ्या कुत्रा हटवण्याचा वाद आता पेटलाय. औरंगजेब आणि वाघ्या कुत्र्याचा विषय हा जुना झालाय. जुने विषय आता बाहेर का काढता असा थेट सवालच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित केलाय. मला एक कळत नाही हो, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680ला गेले. 1630चा त्यांचा जन्म, 1680ला ते गेले. आता हा सगळा काळ 80ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत. आणि यानंतर आता चिंता वाढवणारी बातमी आहे. महाराष्ट्र टीबी आजाराच्या विळख्यात सापडलेला आहे. हो, महाराष्ट्र टीबी आजाराच्या विळख्यात सापडलाय. गेल्या 100 दिवसांमध्ये 40,000हून अधिक टीबीचे रुग्ण आढळलेत. टीबी विरोधी मोहिमेअंतर्गत 1.37 कोटी लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे आणि या तपासणीत ही चिंताजनक आकडेवारी समोर आलेली आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण टीबी रुग्णांची आकडेवारी पाहूयात. तर 2021 मध्ये रुग्णसंख्या होती 2 लाख. 2022 मध्ये ती झाली 2.34 लाख. 23 मध्ये हीच संख्या झाली 2.23 लाख. 24 मध्ये 2.3 लाख अशी रुग्णसंख्या होती जी कमी झाली होती.